नमस्कार बनकटलालजी. नमस्कार नामदेवराव. नमस्कार वैद्य. महाराजांच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलो होतो. कुटुंब अपुरं दिसतंय. हो, सुवर्णाला घेऊन नाही आलात? अहो, ती तर महाराजांची लाडकी आहे, तिला घेऊन यायला हवं. म्हणजे त्याचं काय आहे की घरी तिची आजी म्हातारी एकटीच आहे ना, तिच्या सोबतीला तिला ठेवून आलो. असं होय. पण महाराजांच्या दर्शनासाठी तुम्ही सुवर्णाला घेऊन यायला हवं होतं. अहो, थोड्याच तर वेळेचा प्रश्न होता. आपल्या ज्येष्ठ अपत्यासह महाराजांचं दर्शन घेणं आज महत्वाचं आहे. आणि तुम्ही शेजाऱ्यांना सांगितलं असतं तर त्यांनी शेजार धर्म पाळला असता. महाराजांचं दर्शन घेऊन तुम्ही घरी परत जाईस्तोवर त्यांनी तुमच्या आईकडे पाहिलं असतं, नाही का नामदेवराव? हो. महाराज परत येईस्तोवर तुम्हाला वाट पाहावी लागेल. मी येतो. ठीक आहे. राधा, हा पाय दाब. महाराजांच्या दर्शनासाठी मी दररोज जाते, पण एकटी. आज आई बाबांच्या जोडीने महाराजांचं दर्शन झालं असतं तर किती बरं झालं असतं. गण गण गणात बोते, आम्ही आलो आहोत. महाराज, माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. माझे आई बाबा धाकटा भाऊ तुमच्या दर्शनासाठी मठात गेले आहेत. थांबतील. अगं, आज खास तुला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तू दररोज आम्हाला ऊस खाऊ घालून इतकी साखर पेरणी केली आहेस की तुला दर्शन दिल्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही. महाराज, आयुष्यमान भव, सदा सुखी राहा. बाबा, कधी येणार महाराज? अरे जरा धीर धर, येतील थोड्या वेळात. मला कंटाळा आलाय. त्यांना कळत नाही का आपण आलोय ते? सुधीर, महाराज असे हसताय का? अगं, तुझ्या भावाला कळतच नाही मुळे. भाव तिथे देव. सोना, ए सोना. महाराज, आजी जागी झाली वाटतं. मी जाऊ? नाहीतर ती माझ्यावर रागवेल, म्हणेल कार्टे कुठे गेली होतीस. तशी ती चांगली आहे, पण तिचे पाय दुखतात ना, म्हणून ती चिडचिड करते. जा बाळा जा. आता फार दिवस नाही उरले. लवकरच घरातले सगळेजण तुझे लाड करू लागतील. जा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. ए सोना, सोना, ए सोना. हो आजी. माझे पाय दाबायचे सोडून कुठे गेली होतीस? तुझे पायच दाबत होती. तुला शांत झोप लागली ना, म्हणून मी जरा अंगणात जाऊन बसले होते. काय अंगणात? घर खायला उठते का तुला?
नाही आजी, अंगणात गेले म्हणून बरं झालं. तेथे मला गजानन महाराज भेटायला आले होते. काय? हो आजी. त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला आशीर्वाद पण दिला. काहीतरीच बरवू नकोस. आजीशी खोटं बोलतेस हा? अगं आज त्रिपुरी पौर्णिमा. तिथे मठामध्ये महाराजांच्या दर्शनासाठी रीघ लागली असेल. आपल्या भक्तांना सोडून तुला इथे भिकारडीला भेटायला कशाला येणार आहेत ते? नाही आजी, खरंच आले होते महाराज. आता जातेस का कंबडात लाथ घालू तुझ्या? खायला कारण भुईला मार. चल जा, दूध आण मला. अरे मोहन, महाराज कधी येणार? अहो महाराज कधी सांगून जातात का? हो कितीदा विचारताय. देवाच्या दर्शनाला आलो आहोत. अजून प्रत्यक्ष देवाचं दर्शन जरी घडलेलं नसलं तरी या वास्तूचं पावित्र्य अनुभवा. महाराज येतीलच. महाराज येतील पण मला भूक लागली आहे. माझा मुलगा भुकेला आहे. म्हणून वाटतं महाराजांनी लवकर यावं आणि आपण त्यांचं दर्शन घेऊन घरी जावं म्हणून. भुकेला असायला काय झालं? घरून येताना खाऊन पिऊन तर आलाय. हे पहा, कृपया शांत राहा. हा महाराजांचा मठ आहे. महाराज कोणत्याही क्षणी येऊ शकतात. महाराजांना गडबड गोंधळ अजिबात आवडत नाही. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया. महाराज आपल्या दर्शनासाठी नामदेवराव आले आहेत. नामदेव? अरे वा, शपथ निघालायस? हो, आणि मुलगा सुधीरही आहे बरोबर. नमस्कार करा. नमस्कार कर. महाराज नमस्कार करतो. गण गण गणात बोते, गण गण गणात. महाराज, माझ्या सुधीरला आशीर्वाद नाही दिलात आपण. तुमचं ज्येष्ठ अपत्य सुवर्णा आत्ताच तुमच्या घरी जाऊन तिला आशीर्वाद देऊन आलो. महाराज, चंदन चावल बेल के पतिया शिवजी के माथे धरो रे. शिवजी के माथे धरो. हे कार्टे, भरा भरा हात उचल ना. असं गोगल गायच्या गतीने काम केलंस तर काम उरकणार कधी? हा? कुठे सुवर्णा? सुवर्णा, नामदेवा, अरे काय महाराजांचं दर्शन झालं काय बाबा? हो, महाराजांचं दर्शन झालं पण आपल्या सुधीरला काही आशीर्वाद दिला नाही महाराजांनी. का? का? या कार्टीमुळं. हा? हो. बाबा, मी काय केलं? तू काय केलं हे वर तोंड करून मलाच विचारते मी काय केलं म्हणून? काय करताय? जीव घेता की काय पोरीचा? तू मध्ये एक शब्दही बोलू नकोस. आज जीवच घेणार आहे तिचा. जन्मताच मेली नाही, आज मारून टाकतो. अरे पण नामदेवा, अरे असं झालं तरी काय? झालं तरी काय? अगं हिनं फूस लावली महाराजांना म्हणून महाराज घरी आले आणि हिला आशीर्वाद देऊन गेले. पण सुधीर मात्र आपला आशीर्वादापासून वंचित राहिला. आहे तशी डाळभाद्री काढती. काय करतो? हो, कालच मला सांगत होती. काय तुझं नुसतं म्हणून टाकव तुला. काय करताय? नामदेवा, अरे बाप ऐसा खाटीक, स्वतःच्या मुलीला मारतोस आणि तेही तिची काही चूक नसताना. आई, आजी, बाबा माझा इतका राग का करतात? महाराजांचा मला आशीर्वाद मिळू नये असं त्यांना का वाटतं? सुवर्णा, शांत पडून राहा बरं. तुझं अंग दुखतंय ना? नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. सांग ना, काय वाईट वागते मी यांच्या बरोबर? सुवर्णा, तू वाईट वागत नाहीस ग. तू खूप चांगली वागतेस.
हा तुझा चांगुलपणाच बहुधा त्यांना भावत नसावा, म्हणूनच ते तुझ्याशी असं वागतात. हे खरं कारण नाहीये. खरं कारण मी सांगते. मी मुलगी आहे ना, म्हणून बाबा आणि आजी माझा राग करतात. सुवर्णा, आई, मुलगी असणं वाईट असतं का? मुलगी असणं कमीपणाचं असतं? सांग ना आई, सांग ना. मी मुलगा का नाही झाले? बाळ, मुलगी असणं वाईट नाहीये ग. मी तुझी आजी मुलीच्याच जातीला जन्माला आलो ना ग. कुणाची मुलगी, कुणाची बहीण, कुणाची पत्नी आणि कुणाची आई होणं हे खूप भाग्याचं असतं. तुझ्यासारख्या गुणी मुलीची आई होणं हे तर खूपच भाग्याचं असतं. मुलगीच नवा जीव जन्माला घालते, म्हणूनच तर हे जग पुढे चालते ना. मग हे लोक माझा राग का करतात? काय सांगू सुवर्णा तुला, हे तुझ्या गतजन्मीचे भोग आहेत. हे भोग कोणालाच चुकत नाहीत. हे भोग भोगूनच संपवायचे असतात. पण तरीही मी तुला एवढंच सांगते, महाराजांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते स्वतः येऊन तुला आशीर्वाद देऊन गेलेत. त्यांचा हा आशीर्वाद तुला नक्कीच फळेल बाळ. तुझं खूप चांगलं होईल पोरी, खूप चांगलं होईल. नामदेवा, आज तुझी इच्छा पूर्ण करणार आहोत आम्ही. तुला तुझं भविष्य जाणून घ्यायचं आहे ना, आज पाहच ते. हो, तुम्हाला छोटी छोटी कामं जमत असतील ना, करू नका. तुम्हाला पोसायला काय माझ्या घरी पैसे झाडणं लागले. चला उठा, चाल देवा, उठा, चला चला. हे काय अजून हेच काम करते? अरे हातपाय चालत नाहीत रे आता. तोंड बरं चालतं, एवढं घडाभर अन्न खाता आणि जीव नाही म्हणता. बरं आहे तुमचं. हो, बघता काय, चला अजून काम करायची आहेत, गोण्या उचलायचे अजून. खायला खार आणि हुईला बाहेर. ही कामं जमत नसतील ना तर निघा घराबाहेर. सुधीर, काय करतोयस तू? बाबांना घराबाहेर काढतोय? अरे, ज्यांनी तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तुला शिकवून एवढं मोठं केलं, तेच तुला आज जड झाले. इतकाच कळवळा असेल ना तर तू ने यांना तुझ्या घरी. काय जावे बापू, नेताय ना सासरे बुवांना? तुमच्या एवढ्याशा घरात जागा होईल का यांना? अहो, का नाही होणार? आमचं घर लहान असेल पण मनं मोठी आहेत. आम्ही त्यांना सामावून घेऊ. चला सासरे बुवा, आमच्या सोबत चला. अहो, पण जावयाच्या घरी राहायचं म्हणजे? बाबा, पण लेकीच्या घरी तर राहू शकता ना तुम्ही? सुवर्ण, महाराज महाराज महाराज. हो, काय झालं? ह्या स्वप्नाचा अर्थ फक्त महाराजच सांगू शकतील. हो, महाराज. नामदेवा, तुझं भविष्य आम्ही तुला स्वप्नात दाखवलं. त्या स्वप्नातला वृद्ध तू होतास. काय? हो, तो तरुण म्हणजे तुझा मुलगा सुधीर. आणि तुला जिने आधार दिला ती तरुणी म्हणजे तुझी मुलगी सुवर्णा. महाराज, तुझा मुलगा तुझ्याशी कसा वागणार हे तू पाहिलंस.
अरे मुळातच मुलगा आणि मुलगी भेद करणं हेच चुकीचं आहे. तुझ्या गाभण गाईला वासरू होईल ती गायच असावी अशी इच्छा तू व्यक्त करतोस आणि पोटच्या मुलीला मात्र स्वीकारत नाहीस. हे चुकीचं आहे नामदेवा. अरे सुवर्ण मुलगी आहे म्हणून तिला वडिलांचं प्रेम मिळू नये. हो महाराज. तू स्त्रीच्या पोटीत जन्माला आलास ना. हो महाराज. मुलीचा राग करतोस तसा जन्मदात्या आईचा राग करशील का? नाही महाराज, कदापि नाही. सुवर्णाला वडिलांची माया मिळू दे नामदेवा, अन्यथा तुझं भविष्य तू स्वप्नात पाहिलंस तसं असेल. नको महाराज, माझ्यावर दया करा. माझ्यावर अशी लाचारीची वेळ आणू नका महाराज. यापुढे मी माझ्या लेकीला अंतर देणार नाही, तिच्याशी तुझा भाव करणार नाही महाराज. माझ्यावर दया करा महाराज. ये सुवर्णा ये, ये चिऊताई ये, माझ्या बाळा इथे ये. आमच्यासाठी उसाचे कर्वे आणलेस ना. अगं पण आमच्या आधी तुझ्या बाबांची इच्छा आहे तुझ्या हातून उसाचे कर्वे खाण्याची. बाबा. हो हो माझ्या बाळा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात.